जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. काय एकंदरीत सोलापूर जिल्ह्यामध्ये समीकरण असणार आहेत? आज सगळ्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. तर युती आघाडी काय ठरलंय? सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ज्या काही निवडणुका प्रगतीपथावर आहे, या संदर्भामध्ये शिवसेनेच्या सर्व आमच्या मुंबईपासून तर स्थानिक पातळीवरच्या नेत्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे. मला वाटतं की उद्या 2 वाजेपर्यंत निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ मुदत आहे. स्थानिक पातळीवरच्या सर्व सूचना ऐकून घेऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. तुम्हाला निश्चितपणे उद्या दुपारपर्यंत किती जागेवर आपण त्या ठिकाणी निवडणूक लढवतो आहोत त्याची माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ. सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीने शहाजीबाग नगरपालिकेसाठी त्रास दिला होता आणि असं गावा विधानसभेला देखील त्यांना पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून झालेला होता. त्याची काही कबुली जयकुमार गोरे यांनी दिली. आता मात्र तिथे युती होते, त्या युतीचं कशा पद्धतीने आपण स्वागत करतो? आता तेच मी आपल्याला सांगितलं की आता उदाहरणार्थ शहाजी बापू पाटील साहेब सांगोला असेल किंवा इतरही ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे. स्थानिक पातळीवरचं जे काही निर्णय चर्चा करून घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. दादा, मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचे आहे, ते सत्ता स्थापन करते, आपली काय भूमिका असणार आहे त्या ठिकाणी मालेगावमध्ये? हा, इस्लाम पार्टी सोबत जाणार आहात? कोण? शिवसेनेमध्ये मालेगावचा विषय मालेगाववर सोडू आपण. MIM तयार आहे त्या ठिकाणी. सौदेबाजीसाठी हॉटेलमध्ये ठेवले जात आहे आणि कुठे? मुंबईचे जे नगरसेवक आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवलं गेलेलं आहे. तर मग मुंबईत महायुतीचा महापौर होणार असेल तर हॉटेल मला वाटतं की याचं उत्तर ऑलरेडी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेले आहे. त्या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक महोदयांना येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने त्यांनी मार्गक्रमण करायचं आहे, त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा मुंबईकरांच्या आहेत आणि एकमेकांशी ओळख संवाद साधणं आणि कशा पद्धतीने काय नियम आहेत, काही नवीन पहिल्यांदा निवडून आलेले आहेत नगरसेवक, तर त्यांच्याशी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं केलं जात आहे. टीईटी परीक्षेसाठी 83 मार्कांना उत्तीर्ण ठेवलं होतं आतापर्यंत, मात्र चालू वर्षी 83 मार्क, त्यामुळे त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय करण्याची सूचना केलेली आहे. मुंबईचा महापौर हा दिल्लीतून ठरणार आहे. जर का बाळासाहेब असतील तर त्यांनी कानून लगावले असतील, कारण मुंबईची गरिमा जी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दररोज काहीतरी विक्षिप्तपणे बोलणं, त्यांच्या बोलण्यावर पण आता लोकांचा विश्वास नाही आणि त्याला किंमत जनता जनार्दन देत नाही, हे आता आपल्याला बघायला मिळत आहे.